नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ. आज आपण अभंग घेणार आहोत 76 ते 80. प्रथम आपण 76वा अभंग ऐकूया. धन्य ते पंढरी, धन्य पंढरीनाथ, तेणे हो पतित उद्धरिले. धन्य नामदेव, धन्य पंढरीनाथ, दयाने अनाथ उद्धरिले. धन्य ज्ञानेश्वर, धन्य त्याचा भाव, त्याचे पाय देव आम्हा भेटी. नामयाची जनी पालट पैजाला, भेटावयाला पांडुरंग, भेटावयाला पांडुरंग. पंढरपूर धन्य आणि तेथील पंढरीनाथही धन्यच आहे, कारण तो पतितांचा उद्धार करत आहे. प्रत्यक्ष पांडुरंगाला कीर्तनात नाचवणारा नामदेव धन्य आहे. पंढरीनाथही धन्य आहे, कारण अनाथांचा नाथ हा पंढरीनाथ आहे. याने अनेक अनाथांचा उद्धार केलेला आहे. ज्ञानेश्वर धन्य आहे, त्यांचा भक्तिभावही धन्यच आहे. ज्ञानेश्वरांच्या पायांजवळ आम्हाला पांडुरंग भेटतो. नामयाच्या जनीमध्येही पालट झालेला आहे, कारण पांडुरंग तिचा भाव आहे, आर्तता आहे, जिव्हाळा आहे आणि तिची तळमळ पाहून तिला भेटण्यास तो आलेला आहे. जनाबाई पांडुरंगमयच झालेल्या आहेत. पुढचा अभंग ऐकूयात 77वा. चिंतनी चित्ताला लावी, मनाच्या मनाला, उन्मनीच्या मुखात पांडुरंग भेटी देत. कवटाळूनी भेटी पोटी, जनी म्हणे सांगू गोष्टी. चिंतनी चित्ताला लावी, मनाच्या मनाला, चिंतनी चित्ताला लावी, मनाच्या मनाला. योग्याचे चिंतन करणारी कृती असल्यामुळे त्याचं चित्र, त्याचा संकल्प विकल्प रहित होऊन परमेश्वराच्या पायी एकाग्र होतं. म्हणजे जिथल्या तिथेच ते राहतं. जागृती, सुषुप्ती, सुप्त या 3 अवस्थांच्या पलीकडील अवस्था म्हणजेच तुर्यावस्था आहे. आणि या अवस्थेला योगी आत्मचिंतन करून पोचतो. स्वतःला साक्षीभूत होऊन बघतो. भक्ती तल्लीन झाल्यावर त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचं चित्त, त्याचं अहंकार सगळं काही विरून जातात आणि मनाचं उन्मन होतं. म्हणजेच मनाचा मनपणा जातो आणि मन अमन होताच पांडुरंगही भेटतो. पांडुरंग भेटला की मी त्याच्याशी एकरूप झाले. त्या भक्ती सुखाचं मी काय वर्णन करू आणि काय सांगू, कसं सांगू असं जनाबाई म्हणतायत. पुढचा अभंग ऐकूयात 78वा. देहाचा पालट विठोबाचे भेटी, देहाचा पालट विठोबाचे भेटी. जळ लवणा गाठी पडोन ठेली, धन्य माय बाप नामदेव माझा. तेने पंढरी राजा दाखविले, रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी. चित्त ठाईचे ठाई मावळले, नामयाचे जनी आनंद पैजाला, भेटावयाला पांडुरंग, भेटावयाला पांडुरंग.
विठोबाच्या भेटीत देहात पालट होतो. जीवभाव जाऊन तो शिवभावावर येतो. देह बुद्धीचा निराश होतो. द्वैत संपतं. जीव शिव एकच होत जातात. जसं पाणी मीठ एकत्र आले की मीठ वेगळं राहतच नाही. माझे माय, माझे बाप, माझं सर्वस्व असलेले माझे गुरु नामदेव धन्यच आहेत. कारण पंढरीचा राजा पांडुरंग मला प्रत्यक्ष त्यांनीच तर दाखवलाय. रात्रंदिवस मला एकच ध्यास, एकच छंद, आणि तो म्हणजे विठ्ठलाच्या पायी सर्व भाव समर्पण करणं हाच आहे. आणि ह्या समर्पणामुळेच चित्त संकल्परहित झालंय आणि ते चित्त जिथल्या तिथे राहिलं म्हणजेच परमेश्वराच्या पायी राहिलेलं आहे. कारण पांडुरंग नामदेवांच्या जनाबाईंना भेटायला आला आहे. आज त्यांची तपश्चर्या फळाला आली आहे आणि आनंदच आनंद जनाबाईंना झालेला आहे. आता आपण पुढचा अभंग ऐकूया. 79वा. पुंडलिके नवल केले, गोपी गोपाळ आणिले, हेची देई ऋषिकेशी, तुझे नाम हरनिशी, नलगे आणिक प्रकार, मुखी हरी निरंतर, रूप न्याहाळी न डोळा, पुढे नाचे न वेळोवेळा, सर्वा ठाई तुझ पाहे, ऐसे देऊनी करी सहाय्य, धावा करिता रात्र झाली, दासी जनीसी भेट दिली, धावा करिता रात्र झाली, दासी जनीसी भेट दिली. देवादे देवाला प्रिय असणारा पुंडलिक यांनी त्रिखंडात नवल केलंय. कोणतं केलंय हो? तर स्वभक्तीने त्यांनी त्रिखंडाधिपतीला कीर्तनात आणलंय. आणि विशेष म्हणजे फक्त त्यालाच नाही तर कृष्णावतारातील त्याचे सर्व भक्तही त्यांनी आणलेत आणि कीर्तनात सर्व दंग झालेत. तर हे ऋषिकेशी, अशी तुझी भक्ती आमच्याकडूनही होऊ देत. हे पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं नाम माझ्या मुखी येऊ देत. तुझ्या नामाशिवाय मला दुसरं काहीही नकोय रे. हे पांडुरंगा, तुझ्या नामाशिवाय न लगे मज धन मुक्ती संपदा. तुझं रूप पाहता पाहता तुझ्या कीर्तनी नाचीन, नाचत राहीन आणि दंगही होईल. तुझं सुंदर रूप मला सर्वत्र पाहायलाच मिळावं. ठाई ठाई मला फक्त तूच आणि तूच दिसावास. असं काहीतरी कर रे आणि मला मदत कर, सहाय्य कर. असा पांडुरंगाचा सततचा जनाबाईंचा धावा आणि आळवणी चालूच होती. जरी रात्र झाली तरीही, आणि रात्री पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालं. देवाने त्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. आता पुढचा अभंग ऐकूयात आपण. 80वा. भक्त वत्सलता. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊनिया शेरी, नेऊनिया टाकी दोरी, ऐसा भक्तीसी फुलला, नीच कामे करू लागला, ऐसा भक्तीसी फुलला, नीच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला, काय उतराय हो तुला, जनी म्हणे विठोबाला, काय उतराय हो तुला, झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. भक्तांसाठी पांडुरंग लोण्यासारखा पाघळतो. भक्तासाठी वाटेल ते करण्यास तो तयार असतो. भक्तांबद्दल पांडुरंगाला वाटणारी वत्सलता जनाबाई वर्णन करीत आहेत. जनी झाडझूड करायला लागले की चक्रपाणी म्हणजेच पांडुरंग केर भरायचा, डोक्यावर टोपली घेऊन दूर नेऊन टाकायचा. भक्ताच्या भक्तीला तो एवढा बोलला की अगदी हलकी सलकी कामं जनाबाईची तो करू लागला. तेव्हा जनाबाई विठोबाला म्हणतीये की अरे मी तुझी कशी उतराई होऊ आणि मी कशी पाय उतार होऊ रे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत.
उद्याच्या भागात आपण भक्त वत्सलता कशी असते ते बघणार आहोत 81 पासून पुढे.